राज्यातील नगर परिषद, नगरपालिका व नगरपंचायतीसाठी मंगळवारी अतिशय उत्साहात आणि चुरशीने मतदान झाले. सोलापूर जिल्ह्यातील 12 नगरपालिकांची निवडणूक सध्या गाजत आहे. जिल्ह्यातील अकलूज, मोहोळ, अनगर, पंढरपूर, अक्कलकोट, दुधनी या नगरपालिकांच्या निवडणुकीने सर्वांचे लक्ष वेधले. अक्कलकोट तालुक्यातील अक्कलकोट, दुधनी, मैंदर्गी या 3 नगरपालिकांची निवडणूक आहे. या तालुक्यात विद्यमान आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अक्कलकोटमध्ये सचिन कल्याण शेट्टी यांचे बंधू मिलन कल्याण शेट्टी हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, तर दुसरीकडे दुधनी नगरपालिकेसाठी सिद्धाराम म्हेत्रे यांचे पुतणे प्रथमेश म्हेत्रे उमेदवार आहेत. म्हेत्रे यांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचार सभा झाली, तर मिलन कल्याण शेट्टी यांच्या प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येऊन गेले. मंगळवारी अतिशय चुरशीने अक्कलकोट तालुक्यात मतदान झाले. सचिन कल्याण शेट्टी यांनी 3ही नगरपालिकेमध्ये भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उभे केले आहेत, त्यामुळे त्यांच्या वर्चस्वाची ही लढाई आहे. मैंदर्गी या ठिकाणी मतदानाची पाहणी करत असताना आमदार कल्याण शेट्टी यांनी एका बूथवर महिला कार्यकर्त्या बसल्या होत्या. हे पाहून ते स्वतः बूथवर जाऊन बसले आणि त्यांनी मतदारांना स्लिप लिहून दिल्या. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आपल्या फेसबुकवर सचिन कल्याण शेट्टी यांनी हा फोटो टाकत नारी शक्ती जिंदाबाद अशी पोस्ट केली आहे. निवडणुकीची मतमोजणी 3 डिसेंबरला होणार होती, मात्र निवडणूक आयोगाने मतमोजणी पुढे ढकलून 21 डिसेंबर ही तारीख दिली आहे. त्यामुळे 19 दिवस आता उमेदवारांना आपले देव पाण्यात ठेवावे लागणार आहेत. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.